प्रत्येक गोष्टीमध्ये वयाची 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागत असे. शाक्य संघामध्ये एक नियम होता की 20 वर्ष पूर्ण झाले की त्याला मात्र संघाची दीक्षा घ्यावीच लागते. असा हा संपूर्ण नियम होता. पूर्वी आपल्यामध्ये सुद्धा घरातला प्रत्येक जण मिलिटरीमध्ये भरती व्हायचा. बघा आजोबा पंजोबा वगैरे हे चांगल्या पदावर मिलिटरीमध्ये प्रत्येक घरातून. आणि महार रेजिमेंट होती. महार रेजिमेंट जसा शाक्य संघ आहे तशी बाबासाहेबांनी काढलेली महार रेजिमेंट होती की त्या रेजिमेंटला बाबासाहेबांनी सुद्धा भेट दिली होती. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य झाले होते. आणि तथागत भगवान सिद्धार्थाला सुद्धा 20 वर्ष पूर्ण झाले होते. शाक्यांचे एक सभागृह होते. त्याला ते संथागार म्हणत ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही याच संथगारामध्ये होत असत. जसं की आपण आता समाजगृह म्हणतो, समाज भवन म्हणतो. तिथे आपल्या समाजाच्या वैयक्तिक आपल्या सध्या विहार आहे. विहारामध्ये जर काही जर बैठक आहे तसे संथगार होतं. आणि या शाख्यांच्या संपूर्ण सभा वगैरे या संथागारामध्ये व्हायच्या. सिद्धार्थाला शाक्य संघाचं दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धदनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितले. आणि या शाक्याच्या संघामध्ये त्याचा सहभाग व्हावा, सदस्य स्वीकारावा यासाठी राजा शुद्धोदनाने ही सभा बोलावली होती. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहितांच्या संघाच्या सभेत ठराव मांडला. त्याची इच्छा होती की आता हा 20 वर्ष झाल्यामुळं आणि मग तसा ठराव सुद्धा मांडला गेला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोदनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाच्या सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवतो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाविरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. कारण सर्वानुमते ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे संघामध्ये सदस्यत्व आहे, हे सर्वानुमते ते तो ठराव पास व्हायचा. ज्यांच्या कुणाचा विरोध असेल की सिद्धार्थाने या शाखांचे सभासद स्वीकारावे, ज्यांचा कुणाचा विरोध असेल त्यांनी सांगावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तो जो त्या संपूर्ण संथागारामध्ये सर्वांना संबोधित करणारा जो सेनापती होता त्याने पुन्हा विचारला, कुणाची जर काही अडचण असेल, कुणाची जर काही तुम्हाला सांगायचं असेल, मांडायचं असेल सिद्धार्थाच्या विरोधामध्ये, तुम्ही मांडू शकता. तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एकदा ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती वा कोणतेही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येईल. एक पद्धतच होती. सेनापतीने
मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. आता किती केलं तर राजा शुद्धोधन होता आणि सिद्धार्थ म्हणजे राजपुत्र होता, त्याला नकार कोण देईल? अशा प्रकारे 3 वेळेस सेनापतीने ठराव मांडला. त्यावेळेस कुणीही कोणताही आक्षेप घेतला नाही आणि अतिशय आनंदाची गोष्ट त्या शाक्य संघामध्ये सिद्धार्थाचा प्रवेश झाला. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला. तर नंतर शाक्यांचा पुढे उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे केले व सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला आहे. तू ते मानतोस का? होय महाराज. सिद्धार्थ की तुला तुझा बहुमान केलेला आहे, तुला संघामध्ये दाखल केलेला आहे, हे तू मानतोस काय? संघाच्या सभासत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेण्यास मला आनंद होईल. या संघाची काय काय बंधने आहेत, कोणकोणते नियम आहेत याची मला माहिती नाही, कृपया आपण मला सांगावे. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाचे कर्तव्य काय आहे ते मी समजावून सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे 1-2 जे जे कर्तव्य आहेत एक एक कर्तव्य तो सांगू लागला. तू शाक्यांच्या हितसंबंधाचे संरक्षण तन्मयपूर्वक केले पाहिजे. हा जो शाक्य संघ आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह होणार नाही, आपसामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव होणार नाही याची तू दक्षता घेतली पाहिजे. हा पहिला नियम. संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. जो संघ आहे ज्या ज्या वेळेस सभा बोलावली जाईल त्यावेळेस तू सिद्धार्थ त्या संघामध्ये तू हजर असला पाहिजे. कोणत्याही शाक्यांच्या वर्तनास तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारच्या भीती अथवा पक्षपात बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजे. काहीतरी त्रुटी असतील, काहीतरी दोष असतील तर तू कुणाच्याही बाजूने न जाता ते स्पष्टपणे बोलून दाखवले पाहिजे. तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असेल तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा अपराधी असतील तर तू तसे सांगितले पाहिजे. तुझ्याकडनं जर कोणता दोष झाला असेल तर तू न लपवता ते सांगितलं पाहिजे की हा माझ्याकडनं हा गुन्हा झाला आहे, तो अपराध तू स्वीकारला पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यावर मी तुला संघाच्या सभासदाला तू अपात्र कसा करू शकशील ते सांगतो. आम्ही तुझ्यावर कारवाई करू शकतोस ज्या वेळेस तू अपात्र ठरशील. पण त्याची कारणे कोणकोणती आहेत? पहिलं कारण, तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाही. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाही. तू चोरी केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाही. तू खोटी साक्ष दिल्यास तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाही. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. धन्यवाद. जे काही नियम आहेत ते मला मान्य आहेत आणि आपण नियम सांगितल्यामुळे मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द आशयातील काटेकोरपणे पालन करण्याचा अधिक प्रयत्न केले अशी मी आपल्यास खात्री करतो. आणि तो राजपुत्र होता, करुणामय होता, स्वाभिमानी होता, परोपकारी होता. हे सर्व गुण संपन्न सिद्धार्थामध्ये असल्यामुळं त्याला हे सर्व चांगले नियम चांगले वाटले आणि मात्र तो तयार झाला आणि
सदस्यत्व त्याला दिलं गेलं. संघाशी संघर्ष, आता जो शाक्य संघ आहे याचा मात्र पुढे संघर्ष होतो आणि या सिद्धार्थाच्या जीवनाला वेगळी कलाटणी मात्र इथून मिळते आणि इथून खरं जीवन संघर्षमय तथागत भगवान बुद्धाचं सुरू होतं. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्ष म्हणजे 28 वर्षाचा झाला. 20व्या वर्षी त्याला संघाची दीक्षा दिली, सभासद केलं आणि 8 वर्ष त्याला लोटले. संघाचा तो एकनिष्ठ बालेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला. आता ही जी लक्षणे चांगली असतील आपल्यामध्ये, तथागतामध्ये सुद्धा होती. आपल्यात जर लक्षण जर चांगले असतील, आपली वाणी, आपलं बोलणं, आपली भाषा, तर तुम्हाला शत्रूच निर्माण होत नाही. तथागताला सुद्धा संघामध्ये शत्रूच निर्माण होतात. कुणावर दोषारोपण करण्याअगोदर आपण जर आपले दोष पाहिले, आपल्या जर चुका पाहिल्या, तर दोघांमध्ये कलह होतच नाही. आणि हेच धम्माचं सार तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आणि तसेच वागणूक ही सिद्धार्थाची होती. याच त्याच्या वागणुकीमुळे सिद्धार्थ त्या संपूर्ण संघामध्ये प्रिय झाला. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जो शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील आणीबाणी दिसली. आता आपण तिकडे चाललोय सिद्धार्थाच्या जीवनामध्ये आणि राजा शुद्धोधनाच्या जीवनामध्ये कलाटणी झाली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे. मग कलाटणी कशी झाली, काय कारण असेल हे आपण जाणून घेतले पाहिजे. शाक्यांच्या राज्याचा सीमेला लागूनच कुलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही तटे विभागली गेली होती. अलीकडे शाक्य होतं आणि पुढच्या बाजूला कोलिय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. नदीची जोडता आणि रोहिणी नदी जी होती ती मधोमध वाहत होती. रोहिणी नदीच्या अलीकडून शाक्य राहत होते आणि रोहिणी नदीच्या पलीकडून कोलिय राहत होते. आता या पलीकडून नाही, एका समोरच्या भागाला ते राहत होते, खालच्या भागाला कोलिय, शाक्यवरच्या भागाला म्हणजे पाणी शाक्य राहत होते आणि खालच्या भागाला कोलिय राहत होते आणि मधून रोहिणी नदीचा प्रवाह वाहत होता. आणि या रोहिणी नदीचं पाणी आपल्या शेतीला मिळावं, आपल्याला मिळावं अशी दोघांची इच्छा होती आणि याच पाण्यासाठी त्यांचा संघर्ष पुढे आपल्याला पाहायचा. बघा पुढे रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपापल्या शेती सिंचनाकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात आणि काही प्रसंगी मारामारीमध्ये सुद्धा. ते जुळलेलं नव्हतं की कोणी किती घ्यायचं पाणी, किती दिवस वापरायचं, यामध्ये मात्र मतभेद होते, संमती नव्हती. आणि याच कारणामुळे कधी कधी कोलिय आणि शाक्यामध्ये वाद व्हायचे. या घटना बहुतेक आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतु आपल्या कानावरून गेल्या तर त्या अधिक त्याला उजाळा मिळतो. सिद्धार्थाच्या वयाच्या 28 वर्ष झाली या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापत आणि अशा कसं करता करता 28व्या वर्षी सिद्धार्थ असताना मात्र या दोन्ही संघामध्ये मोठा संघर्ष झाला, भांडणेही झाले आणि हाणामारी सुद्धा झाली.
जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोळी यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमच्या निकालात काढावा असे त्यांना वाटले. आता ही प्रेमाची भाषा, संमतीची भाषा ही मात्र आता चालणार नाही, कारण दरवर्षीच झालेलं आहे. दरवर्षी भांडण होतात, दरवर्षी संघर्ष होतो, हाणामाऱ्या होतात. आता मात्र हे अगदी झालेलं आहे आणि याचा एकच मार्ग आहे युद्ध. याचा एकच मार्ग आहे युद्ध असे या दोघांच्या मनामध्ये आहे. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कुलियांनी हल्ला केला, त्यात आपल्या लोकांनी माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कुलियांच्याकडून घडलेली आहेत. आम्ही तो आजपर्यंत सहन केला आहे, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबण्यासाठीचा एकच विरुद्ध कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. त्याचा विरोध असेल त्यांनी बोलावा. आणि आता अतिरेक झालेला आहे. आजपर्यंत आपल्यावरच कोलियांनी संघर्ष केलेला आहे, आपल्यावर खूनगोळी केलेली आहे, आपल्यालाच मारलेला आहे. आता याचा अतिरेक झालेला आहे आणि या सभेमध्ये त्या सेनापतीने मात्र ठराव मांडला की आता ही गोष्ट युद्धाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि या समिती पुढे मी युद्धाचा ठराव मांडतो. सगळ्यांची संमती आहे का? सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्ध झालं नाही पाहिजे. या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोखली जातील. दुसऱ्या युद्धाची बीजे रोखली जातील, रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा मिळतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा मिळतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा मात्र दुसरा मिळतो. बघा, हा तथागत भगवान बुद्ध म्हणजे जगातील पहिले असे व्यक्ती आहेत की ज्यांनी कर्मकांडाच्या विरोधात जो चाललेले रीतिरिवाज होता त्याच्या विरोधामध्ये जर तुम्ही उभे राहिले असेल तर ते सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत. त्यांनीच या संपूर्ण प्राणी मात्रावर दया करण्यासाठी ध्यान साधना केली व समतेचा मार्ग शोधला. त्यांनीच या सभेमध्ये सुद्धा मत मांडलं की अरे आज तुम्ही त्यांना मारणार, तुम्हालाही मारणारे कोणतरी तयार होणार आहे. तुम्ही लुटणार आहात, तुम्हालाही लुटणारे तयार होणार आहे. म्हणजे हा सगळा विरोधाभासच का? यामध्ये हत्याच का? यासाठी मी तयार नाहीये. माझा सेनापतीने मांडलेल्या ठरावाला संपूर्णपणे विरोध आहे असं ठामपणे सिद्धार्थाने उत्तर दिले. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. या दोष कोणाचा याची प्रथम खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांची आक्रमणे केली असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाही हे सिद्ध. असं नाही की त्यांनीच आक्रमणे केली आहे. मला सुद्धा माहिती समजली की आपल्या शाखेने सुद्धा कोलियावर आक्रमण केलेली आहे. मग आपण निर्दोष आहोत का? नाही, आपण सुद्धा दोषी आहोत. मग त्यांच्या प्रकारेच आपण सुद्धा वागायचं का? सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी आक्रमण केले. तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम कोणी पाणी घेण्याची ते पाणी
आपलीच होती. प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. ज्यावेळेस त्यांनी संघर्ष केला त्यावेळेस पाणी घेण्याची पाळी आपलीच होती, परंतु त्यांनी मुद्दाम संघर्ष केला. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून दोष माणसे निवडली, दोषी माणसे आपण निवडली पाहिजे व कोणी यांना त्यांच्यापैकी दोषी माणसे निवडण्यास सांगणे आणि या चौघांनी मिळून 5व्या मनुष्य निवडून त्यास आणि या 5 जणांनी मिळून हे भांडण मिटवावे. मग अशा प्रकारचे त्यांच्यातली काही आपल्यातली काही 2 माणसे निवडून एक 5वा निवडून या सगळ्यांनी मिळून हा वाद मिटून टाकायचा. अशी सुंदर माहिती सकारात्मक माहिती ज्याला म्हणून ही सिद्धार्थाने दिली. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेस अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांच्या कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. सर्वांनी सिद्धार्थाचं ऐकलं, परंतु सेनापती मात्र ऐकायला तयारच होता. कारण क्षत्रिय होता आणि क्षत्रियांचं काम हे लढणं होतं. मग ते अन्यायाविरुद्ध असेल तर मात्र निश्चित लढल्या गेले पाहिजे असं हे त्या सेनापतीने सांगितलं. त्यामुळे युद्ध ठराव व त्याला सुचवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुमताने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. मग ज्या प्रकारे आता सिद्धार्थ म्हटलं की युद्ध नकोय, आपण संमतीने ठरवू, हा जो ठराव मांडला त्याला अनेकांनी नकार दिला. ते पारित करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपल्या स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा नातेसंबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करण्याचे हे शहाणपणाचे होणार नाही. आणि मग युद्धाचा ठराव जो मध्यस्थी होता सेनापती त्याने मांडला. त्यावेळेस मात्र पुन्हा सिद्धार्थाने उभं राहून नकार दिला. आणि शाक्य म्हणजे कोणी पडके नाहीत, आपलेच मित्र आहेत, आपलेच भावंड आहेत, त्यांच्या विरुद्ध लढणं हे मात्र चुकीचं आहे आणि या ठरावास माझी संमती नाहीये. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याचे दोष देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाही. आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावाला देखील भावाच्या युद्धात देखील लढले पाहिजे. त्यांनी पुन्हा सांगितले, अरे आपण क्षत्रिय आहोत, क्षत्रियामध्ये नातं नसते, क्षत्रियामध्ये नातं नसते. आणि प्रसंगी सख्या भावाच्या विरोधात सुद्धा क्षत्रियाने लढलं पाहिजे, तरच तो क्षत्रिय आहे. यज्ञ याग करणे हा शहाण्यांचा धर्म नाही. युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्याचा धर्म आहे व सेवा चाकरी करणे हा शूद्राचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यास मुभा आहे. हीच आपल्या शाक्यांनी आता मानलं पाहिजे. मग जे वर्ण होते 4 वर्ण तुम्हाला माहित आहे, त्या 4 वर्णांनी त्यांना जी कामगिरी सोपवली आहे ती त्यांनी केली पाहिजे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्माचा अर्थ मी असा समजतो की वैराग्यावर शमत नाही. वैराबरोबर वैराग्याने अस्वस्थ होऊन
त्यांच्या चर्चेत शिरण्याची काही मुख्य मुद्दा असा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे। यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे या प्रस्ताव मतास टाकून त्याची खात्री करून घेऊया। त्यानुसार सेनापतींनी आपला प्रस्ताव मतास टाकला। फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले आणि अशा प्रकारे सेनापतीचा जो युद्धाचा ठराव होता तोच सगळ्या शक्यांनी पारित केला आणि सिद्धार्थ मात्र आपल्या मतावर शेवटपर्यंत ठाम राहिला। तो त्या प्रस्तावाला त्यांनी अमान्य केला, परंतु इतरांनी मान्य केल्यामुळे तो युद्धाचा प्रस्ताव शक्यांच्याकडून सेनापतीकडनं तो पारित करण्यात आला। पुढचा जो आहे तो देशत्यागाची तयारी। आता इथून मात्र राजा शुद्धोधन सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जीवनाला इथून मात्र कलाटणी मिळते आणि अतिशय संघर्षमय जीवन हे सिद्धार्थाचं आहे आणि त्याचा आपण पुढच्या भागामध्ये पाहू। आज प्राध्यापक गवई सरांनी प्रसाद आणलेला आहे। आपण प्रसाद गाथा घेऊन आपण हाचा जो विषय आहे तो संपूर्ण साधु ग्रंथ वाचताना आपल्या जर काही सूचना असतील तर आपण सांगाव्यात, म्हणजे त्यात माझ्या काही चुका असतील त्यात आपण सांगाव्यात, म्हणजे निश्चित माझ्या जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला समजू शकेल। काही म्हणता का? प्रसाद घ्यावो मैत्री भावनेचा, हा मैत्री भावनेचा, मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्यावर त्वाचा, मैत्री भावनेने विनाश होतो सदावर त्वाचा। 3, 5, 8, 10 आचरुणी तत्व, आचरुणी तत्व तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व, तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व। बोधिसत्वाच्या बुद्धिबलाने आले वैभव, आले वैभव, नाव गाजले क्षणात झाले रंगाचे राव, नाव गाजले क्षणात झाले रंगाचे राव। प्रज्ञाशील करुणा मैत्रीचा गुण, मैत्रीचा गुण, प्रसाद घे गुणरत्ना आता सोड अभिमान, प्रसाद घे गुणरत्ना आता सोड अभिमान। प्रसाद घ्यावो सर्व मिळूनी, नंतर घ्यावो शिलेचे पाणी, शिलेच्या पाण्याचा घ्यावो घोट, पवित्र करावो आपल्या मनास, बुद्धाच्या मार्गाने चालावो नीट, धम्माच्या मार्गाने चालावो नीट, संघाच्या मार्गाने चालावो नीट, भीमाच्या मार्गाने चालावो नीट। बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय। सर खीर पण सांगा। कविता ताई व प्राध्यापक डॉक्टर सागर गवई यांच्याकडनं आजचा हा प्रसाद आहे। आपण सर्वांनी त्यांचा हा प्रसाद स्वीकारावा असे मी विनंती करतो। विशेष सांगायचं म्हटलं म्हणजे आदरणीय राहुल सर हे त्यांच्या विशाखा चॅनलवरून संपूर्ण आपला हा जो कार्यक्रम आहे प्रवचन आहे हे रेकॉर्ड करतात आणि त्यांच्या विशाखा चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर जगात
जगात संपूर्ण जगामध्ये हा आपला जो धर्माचा कार्यक्रम आहे, ग्रंथ वाचनाचा जो कार्यक्रम आहे, हे पठण आपण सर्व पूर्ण जग आपल्याला पाहत आहे. खरोखर एकदा राम साहेबांसाठी टाळ्या वाजवा. आपण जर नेहमी अशा प्रकारचं हे उपक्रम चालून धर्माचा प्रसार आपण करत आहात, त्याबद्दल विशाखा महिला मंडळातर्फे राहुल सरांचं मी हार्दिक स्वागत. आज डॉक्टर सागर गवई यांच्या वतीने विहारामध्ये प्रसादाचं नियोजन केलेलं आहे. सगळे मिळून ताई इकडे बघा. खूप खूप धन्यवाद. पेक्षा मध्ये कोण येते एक सूचना आपले घरात दादा देत आहे, सर्वांनी ऐका. मामा सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना विनंती आहे, आपल्या इथे सतवस्की बुधवार परिसरामध्ये जवळ जरा असं बाईक जवळ. सतवस्की बुधवार परिसरामध्ये विशाखा महिला मंडळ स्थापना आहे. तर विशाखा महिला मंडळाची उपस्थिती ही कमी होत आहे. तरी सर्व विशाखा महिला मंडळाच्या तर्फे ही अशी विनंती करू, उद्या 8 वाजता ग्रंथ वाचनाच्या केंद्र पूर्वी 1 घंटा म्हणजे 7 वाजता बुधवारमध्ये येणे अगत्याचे आहे. तरी सर्व महिला उपासकांनी, विशाखा महिला मंडळाच्या सदस्यांनी 7 वाजता उद्या संध्याकाळी 7 वाजता विहारामध्ये येण्याची कृपा करावी. कारण नव्यानं विशाखा महिला मंडळाची पुनर्गठन करण्यात येत आहे. उद्या असं कोणी म्हणायला पाहिजे माझं सदस्य रद्द झाला किंवा मला घेतलं नाही. तरी महिलांना विनंती, आपल्या शेजारी महिलांना उद्या 7 वाजता संध्याकाळी ग्रंथ वाटण्याच्या अगोदर 7 वाजता हजर होईल.